आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। नागोठाणे शहरात पूर, नागरिक व व्यापाऱ्यांची सामान हलवण्यासाठी तारांबळ। नागोठाणे रोषण पत्की। नागोठाणे येथील अंबा नदीने सकाळी साधारणतः 6 वाजण्याच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली आहे। सदरील पुराचे पाणी नागोठाणे बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दोन्ही कोळीवाडा मोहल्ला, बंगले आळी, श्री मरियाई मंदिर परिसर यामध्ये शिरले। अचानक आलेल्या पुरामुळे नागरिकांची व दुकानदारांचे सामान हलवण्यासाठी चांगलीच तारांबळ उडाली। बस स्टँडमध्ये पाणी शिरल्याने सदरील बस स्टँड महामार्गावर स्थलांतरित करण्यात आले आहे। शनिवारी दिवसरात्र पडत असलेल्या पावसामुळे तसेच डोंगर माथ्यावरून येणारे पाणी अंबा नदीत आल्याने नदीची धोक्याची पातळी वाढली। धोक्याची पातळी वाढल्याने पुराचे पाणी नागोठाणे शहरात घुसले। पूरग्रस्त नागरिक आणि व्यापारी यांनी आपले सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्याची लगबग सकाळपासून दिसून आली। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शहरात पाणी शिरत असल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांनी ग्रामपंचायत शिवगणेश हॉल येथे स्थलांतरित व्हावे असे आवाहन नागोठाणे ग्रामपंचायतीचे सरपंच सुप्रिया संजय महाडिक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे व ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांनी केले आहे। नागोठाणे शहरात पुराचे पाणी शिरल्याने काही ठिकाणी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान 4 ते 5 फुटापर्यंत पाणी भरले आहे। नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नागोठाणे पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे। रायगड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे। वाकण ते खोपोली वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे। नमस्कार। गेले हवामान खात्याच्या अंदाजानुसार गेले 2-3 दिवस कोकण किनारपट्टी आणि आंध्रखोरा हे परिसरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे। त्याचप्रमाणे नागोठणे विभाग व नागोठणे शहरामध्ये अंबा नदीचं पाणी हे आता बाजारपेठ, मोहल्ला तसेच मुक्कडगल्ली या परिसरामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। नागरिकांना नागोठणा ग्रामपंचायतच्या वतीने, सरपंचाच्या वतीने आम्ही प्रशासनाकडनं एक आवाहन करतो की ज्या नागरिकांना जे काम असेल तरच, आपल्याला जर आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा किंवा आपण सुरक्षित जागी राहा असं मी आव्हान करतो। त्याचप्रमाणे कोळीवाडा भाग असेल या परिसरात नागरिकांना आम्ही आव्हान करतो की त्यांनी सुरक्षित स्थळी आपला गणेश हॉल आहे तिथे तुम्ही स्थलांतरित व्हावे। जर पुराचं पाणी असंच वाढत राहिलं, प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे आणि ग्रामपंचायत येणाऱ्या आव्हानासाठी सज्ज आहे। धन्यवाद। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।